ज्या साहेबांनी त्याला 35 वर्ष एवढी पदं दिली त्या साहेबांनी घर फोडलं हे त्याला तेव्हा नाही आठवलं की घर फोडलं. वेगवेगळी पदं दिली त्याला. बारामतीचा निकाल जो लोकसभेला लागला तुम्ही 23 तारखेला बघा. शेवटी बारामती ही शरद पवारांचीच आहे आणि शरद पवारांचीच राहणार. बारामतीमधल्या शरयू मोटरच्या कार्यालयामध्ये आम्ही आहोत. हे कार्यालय श्रीनिवास पवार यांचं आहे. यांची ओळख खरं तर पुन्हा सांगण्याची गरज नाही. योगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे बंधू. मात्र सगळेच संदर्भ बदललेत. आता या कार्यालयामधून पैशांचं वाटप होत होतं अशी तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी इथं या ठिकाणी येऊन तपास केला, पडताळणी केली. काय पोलिसांनी तुम्हाला विचारलं, काय त्यांना या ठिकाणी आढळलं? नाही, मला नाही काय विचारलं त्यांनी, कारण कार्यालय बंद असतं. म्हणजे आमची शोरूम आहे आणि व्यवसाय साधारण 8 वाजता बंद होतो. त्याच्यामुळे इथं कोणीच नव्हतं. वॉचमन होते आणि त्यांनी वॉचमनला सांगितलं की आम्हाला चेक करायचं. त्यांचा फोन आला की ते पोलीस आलेले आहेत आणि काही अधिकारी पण आहेत, 8-10 लोक आहेत. तर ते म्हणतात आम्हाला चेक करायचं. तर म्हटलं करू दे, कायदा आहे शेवटी, त्यांना जे काही त्यांचं काम आहे ते करू दे. मग ते आत आले. त्यांनी माझ्याशी काही बोलणं झालं नाही, वॉचमनशीच त्यांचं बोलणं झालं. आत आले, खाली शोरूम वगैरे त्यांनी फिरून बघितली आणि गाड्या काही बॉनेट वगैरे उघडून त्यांनी बघितल्या. मग वर आले. वरून आमच्या कॅबिन्स वगैरे चेक केल्या. बंद होतं ते उघडायला लावलं का? बंद होतं, कारण बंद रात्री बंद असतं सगळं. 1-2 लाईट चालू असतात, एक काय चोरी बिरी होऊ नये म्हणून. तर ते आले, वर पण आले. वरच्या कॅबिन्स वगैरे उघडून बघितल्या. त्या वॉचमननी मला दाखवायसाठी थोडं शूटिंग करायचा प्रयत्न केला. तर ते त्याला ओरडले की शूटिंग काही करू नको म्हटले, कारण पोलीस होते म्हणून तो बिचारा घाबरला. एक अर्धा-पाऊण तास सगळं चेक केलं त्यांनी आणि मला वाटतं एक पाऊण तासात मग ते निघून गेले. त्यानंतर काय तुम्हाला विचारणा करण्यात आली निवडणूक यंत्रणेकडून किंवा सरकारी यंत्रणेकडून, महसूल यंत्रणेकडून? नाही, गंमत म्हणजे अजून सुद्धा आम्हाला कोणाचा फोन पण नाही आहे. आता ते की आम्ही गेलो होतो किंवा काय. माझ्या लॉयरनी फोन केला सकाळी, तर किंवा हे काय भानगडे आम्हाला कळलं तर पाहिजे. तर ते म्हणले नाही, तक्रार होती. तर काय तक्रार होती? तर ते पण त्यांनी काय एक्सप्लेन नाही केलं, फक्त चेक केलं सगळीकडं. कारण खरं म्हणजे मला माहीत नाही, पण नॉर्मली आपण विचारतो काय वॉरंट आहे का, काही दाखवा, पेपर आहे का. पण ते वॉचमनला ते पण त्याची जे काही त्याची कुवत आहे तेवढं त्यांनी केलं. काय वाटतं तुम्हाला, रुटीन चेकअपचा भाग आहे की काय? माझ्या आयुष्यात तरी पहिल्यांदाच झालेले आहे. आता ठीक आहे, मुलगा राजकारणात प्रयत्न करतो, त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. कारण BJPची स्टाईल ऑफ वर्किंग आहे ते बहुतेक आमचे बंधुराज शिकतात. नाही, पण इथे समोर BJP नाही आहे, तुमचे बंधुराज आहेत. हो, पण ते त्यांची अलायन्स आहे ना, त्यांचे शेवटी त्यांच्याकडूनच ते शिकतात. नाही, ह्याच्या आधी बारामतीत मी तरी कधी ऐकलं नव्हतं असं काही घडलेलं. राजकारणामध्ये लोक वेगळे होतात, लोकांना प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. पण दादा तुमचे सख्खे बंधू राहिलेले आहेत, म्हणजे आहेत? हो, आहेच ना. तर ते मी कुठं नाकारलंय, पण मला एक आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे, आपण कायदा मानणारे लोक आहोत, आम्ही टॅक्स पेयर आहोत, दरवर्षी आमचा टॅक्स भरतो. आणि व्यावसायिक सगळ्यात जास्त घाबरून जगतो. काय अगदी सरकारचा पिऊन जरी आला तर आम्ही त्याला दारापर्यंत सोडायला जातो. व्यवसाय त्यांच्याकडे ताकद असते, अशा सवयीचे आम्ही म्हणतो. मग आणखी कुठं कुठं तपासणी झाली आहे असं तुम्हाला काही माहिती घेतली का बारामतीमध्ये? जसं इथे जसे आले पोलीस आले तसं आणखी कुठे कुठे? नाही, मला काहीच समजलं नाही. पण इथं आले आणि ते आमच्याकडे खरं म्हणजे त्याची फिल्म पण आहे, कारण कॅमेरे लावलेले आहेत. तर काही कॅमेऱ्यामध्ये ते दिसतात फिरताना, कारण मी चेक केलं की काय भानगड आहे. तर काही कॅमेऱ्यामध्ये ते अधिकारी इकडे तिकडे फिरताना दिसतात. दादांना समोर आल्यानंतर काही विचाराल का तुम्ही याबद्दल? नाही, आता तर भिवूनच राहायला पाहिजे ना, आपण कसं काय विचारणार. तुम्ही बरं, जी सांगता सभा झाली त्याला तुमच्या आई देखील अजितदादांच्या सभेला उपस्थित होत्या. इकडे तुम्ही, योगेंद्र पवार साहेब, बाकीचं पवार कुटुंब, मात्र तुमच्या आई मात्र अजितदादांसोबत दिसल्या. नाही, आई आहे शेवटी. काय आहे, तिचं वय 87 आहे, 26-80 पूर्ण 87 रनिंग आहे. आणि मी आदल्या दिवशीच गेलो तिला, कारण मुंबईहून नुकतंच आणलं होतं. तिचं ट्रीटमेंट चालू आहे. ती ट्रीटमेंट थांबून एक 8 दिवसाचा हॉल्ट घेऊन ती आली होती. तर मी गेलो भेटायला की आई बरं आहे का काय. ती म्हणली मला त्रास होतोय. तर मी म्हटलं माझ्या कानावर आले की तू सभेला वगैरे जाणार आहेस असं का. बारामतीमध्ये चर्चा होती की ते आणणार आहेत आईला ह्याच्यामध्ये. ते म्हणले नाही, मला 2 पावलं चालवत नाही आहे, मला खूप त्रास होतोय.
तर मी काही जाणार नाही. म्हणलं ठीक आहे, आई काही काळजी करू नको, जे काय होईल ते होईल, तू त्याचं काही मनाला लावून घेऊ नको. तुम्ही आदल्या दिवशी भेटलं तेव्हा तुम्हाला म्हणाले की जाणार नाही. हो, आदल्या दिवशी भेटलं तेव्हा ती म्हणली मी काय जाणार नाही. मी म्हणलं ठीक आहे. तर काल त्या ठिकाणी होत्या त्या. कसं एका ठराविक वयानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला परस्वाधीन होतात आणि त्या दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं आणि ते करावं लागतं. त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल बोलायचं. ट्रीटमेंट सुरू होती ती थांबवण्यात आली आणि त्यांना इकडे आणण्यात आलं आणि त्रास होत होता आणि तरी त्या सभेला गेल्या असं तुम्ही म्हणता. हो बरोबर. नाही पण ती परत जाणार आहे आता 25ला. ती म्हणली आता हे 23चं काय निकाल लागून मग 25ला परत जाईल आणि उरलेली जी थांबवलेली ट्रीटमेंट ती 8 दिवसाची कंप्लीट करेल. तुमच्या आई इतक्या वयस्कर आहेत. खरं तर राजकारणाच्या ठिकाणी मात्र म्हणजे हे सगळं तुम्ही बोलता आईशी किंवा आई तुमच्याशी बोलतात सगळ्या, कारण तुम्ही इकडे दादा तिकडे. नाही मी टाळतो. कारण तिला त्रास होऊ नये म्हणून मी राजकारणाचं टाळतो. उलट मी जाऊन तिच्याशी गमतीने बोललो तिला, कारण मी गेलो तेव्हा तिचं मतदान झालं होतं 85+ असल्यामुळे घरी येऊन मतदान. तर मी म्हटलं सुद्धा आई कुणाला मतदान केलं, तर मला म्हणली नाही बाबा हे गुप्त आहे. ती म्हणलं ठीक आहे तू योग्य मुलाला की नातवाला. हा मी तसं नाही. मी तेच विचारलं तर तेव्हा ती म्हणली नाही बाबा गुप्त आहे. तर मी म्हणलं बरोबर तू योग्यच निर्णय घेशील. तुम्हाला खात्री आहे योग्य निर्णय घेतील त्या? मला खात्री आहे तुम्हाला की तुमच्या आई ज्या आहेत योग्य निर्णय त्यांनी मतदानाच्या माध्यमातून. हो, आई कधी चुकीचा निर्णय घेईल का? आई योग्यच निर्णय घेईल. बरं, आता हे छापे तुम्ही म्हणता की तुमचे बंधू भारतीय जनता पक्षाकडून हे सगळं शिकता आहेत, तर म्हणजे एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये काही दादांशी बोलण्याचा प्रसंग आला? कधी भेट होते समोरासमोर कुठल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये? काय म्हणजे आणि आला तर काय बोलतात काय तुम्ही? नाही, कौटुंबिक कार्यक्रम तो टाळतो अलीकडे, तोच येत नाही. माझ्या घरी पण दिवाळीला जेवण होतं तो आला नाही आणि साहेबांकडे पण होती दिवाळी, तिथं नाही आला. म्हणजे तो ते कार्यक्रम टाळतो. त्याच्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात अलीकडे तरी काही भेट झालेली नाही आणि राजकारणावर आम्ही कधी बोललो. तुमच्या ज्या सख्या भगिनी आहेत तर त्या अजितदादांच्या सोबत प्रचार करताना दिसल्या, बाकी कुटुंब इकडं प्रचार करताना दिसलं, तर याबद्दल? नाही, बहिणी मी म्हणणार नाही. एक धाकटी बहीण तिला पण बरं नाही आहे म्हणून ती म्हणजे माझ्यापेक्षा मोठी, ती पुण्यामध्येच आहे. तिला आजारी आहे, त्याच्यामुळे ती काही कुठं फिरली वगैरे नाही. मोठी बहीण फिरली, कारण मोठी बहीण दादाचे व्यवसाय बघते. ते दादाचे काही जे काही फॅक्टरीज वगैरे आहेत, शुगर फॅक्टरीज आहेत, ते बघते. त्याच्यामुळे तिची ती मजबुरी असू शकते. नाही, बारामतीचा निकाल जो आहे तो जो लागेल तो इथले लोक ठरवतील. अजित पवार निवडून येतील की युगेंद्र पवार. मात्र या ठिकाणी जे काही निर्माण झालं आहे, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अगदी आपण पाहतो आहोत, तर ती शरद पवारांच्या विरोधकांना जी हवी होती ती निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत. हो, झालेली नाही. त्यांना जे पाहिजे होतं ते तर झालं. जे पवार फॅमिली एकजूट होती, त्याच्यामुळं दादा बाजूला जाऊन त्यांनी BJPशी सरकार बनवून, आणि तो बोलला पण आमचं फॅमिली तोडली, तात्यासाहेब पवारांचं घर फोडलं. असं नाही ना, घर जर आम्ही दोघं भाऊ आहे तर मी पण तात्यासाहेब पवारांचा मुलगा आहे ना, मी तर असं म्हणत नाही. आणि मी साहेबांना गेली माझ्या जन्मापासून ओळखतो, तो पण ओळखतो. पण ठीक आहे, आता तो वेगळं बोलायला लागला. ज्या साहेबांनी त्याला 35 वर्ष एवढी पदं दिली, त्या साहेबांनी घर फोडलं, हे त्याला तेव्हा नाही आठवलं की घर फोडलं. वेगवेगळी पदं दिली त्याला. बारामतीचा निकाल जो लोकसभेला लागला, तुम्ही 23 तारखेला बघा. शेवटी बारामती ही शरद पवारांचीच आहे आणि शरद पवारांचीच राहणार. तर श्रीनिवास पवार आहेत, त्यांनी त्यांचा दावा जो आहे तो केलेला आहे. प्रत्येकजण आपला दावा करतंय. मात्र बारामतीच्या राजकारणाचं बदललेलं रूप या ठिकाणी पदोपदी पाहायला मिळतंय. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.